सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. काही क्षण संपूर्ण देहाचं निरीक्षण. मी ज्या कुठल्या बैठकीमध्ये बसलो आहे, बसली आहे, त्या बैठकीमध्ये स्थिर आहे का, हे आपलं आपण तपासूया. गुडघ्यांच्या इथे, पायाच्या इथे कुठलाही ताण नाहीये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. पाठकणा समस्थितीमध्ये. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून. चेहरा शांत. बैठक स्थिर झाल्यानंतर हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेत आहोत, सोडत आहोत. सहज श्वास घेत आहोत, सोडत आहोत. आंतरिक सजगता. प्राणधारण. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 6. श्वास घेण्याची कृती सहज असेल. श्वास सोडताना जोरात श्वास सोडून पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तनं आपली आपण काउंट करून यथाशक्ती करूया. यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. कपालभातीला सुरुवात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत असेल. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया.
आपल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. उठून उभं राहायचंय. सुरुवात आपण स्टँडिंग पासून करणार आहोत. कर्मठ स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायचे. नजर समोर. आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायला सुरुवात करायची. तिथल्या तिथेच अगदी सावकाश. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर मात्र स्पीड वाढवू नका. तिथल्या तिथेच स्पॉट जॉगिंग. आता थोडं टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि हळूहळू स्पीड कमी कमी करत घ्यायचंय. हळूहळू स्पीड कमी करायचंय. थांबायचंय. आणि आता पुढे करणार आहोत आपण इंजिन दौड. तर इंजिन दौड मध्ये आपला उजवा हात पुढे येईल. डावा पाय मागे. मग डावा हात पुढे. उजवा पाय मागे. अशा प्रकारे थोडीशी आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. आणि आता उजवा हात पुढे. डावा पाय मागे फोल्ड करायचा. मग डावा पाय. उजवा पाय आणि डावा हात. बरोबर. अशा प्रकारे पुन्हा हळूहळू स्पीड वाढवायचा. आणि आपले हात थोडेसे जोरात समोर असा त्याला एक जंप द्यायचा. हळूहळू पुन्हा स्पीड कमी करायचं. थांबायचंय. आणि विश्रांती. श्वासाची गती इथे वाढते. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. थोडीशी इथे श्वासाची गती आपली वाढतीये त्याची जाणीव. करणार आहोत जम्पिंग जॅक. पुन्हा इथे हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल तर मात्र हे जम्पिंग जॅक करणं टाळायचं. आता इथे पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. आता एकाच वेळेला आपल्याला उडी मारायची. पाय लांब. हात डोक्याच्या दिशेने वर. बघा. अशा प्रकारे. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकारांनी ही कृती करणं टाळायचंय. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. 10 वेळा झाला आपला आपलं की थांबा. आणि पुन्हा एकदा मुखधोती करून घ्या. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. विश्रांती. करणार आहोत आपण हँड्स इन अँड हँड्स आउट. म्हणजे थोडस पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात जोडून घ्यायचे समोर सरळ. आणि श्वास घेत घेत हात लांब करायचे. श्वास सोडत जवळ. लंग्स कॅपॅसिटी वाढण्यासाठी श्वसन मार्ग सुधारण्यासाठी ही कृती. श्वास घेत घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. अजून एकदा श्वास घेत लांब. श्वास सोडत सोडत जवळ.
सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे. करणार आहोत आपण ताडासन आणि त्यानंतर ताडासन श्वसन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर आहे. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आहे. आणि आता मग टाचा जमिनीपासून वर उचलायचे. संपूर्णपणे स्ट्रेच द्यायचा आहे. आपले हात जेव्हा वरती ताणले जातात तेव्हा बाजूचे वायुकोशही मोकळे होतात. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. जेवढा तुम्हाला ताण देता येईल तेवढा ताण द्या. स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली आपली हाताची पकड डोक्यावर येईल. थोडीशी उडी मारण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण टाच वर घेतो आणि खाली घ्यायच्या वेळेला. बघा, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. टाचा थोड्याशा जमिनीवर आपटायच्या. श्वास घेत वर, टाचा वर उचलल्यात, श्वास सोडताना खाली येताना थोड्याशा टाचा आपटा. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. मान मागे सही सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण संपूर्ण योगिक श्वसन, अकार उकार आणि मकारासहित. तर इथे आपल्याला नजर समोर, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता इकडे श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि श्वास सोडताना अ उ म चा उच्चार करत हात खाली येतील. बघा, अशा प्रकारे मकार करताना पूर्णपणे हात खाली येतील. आपण हात डोक्याच्या दिशेने वर नेतो. अ चा उच्चार करेपर्यंत आपले हात हळूहळू खांद्याच्या रेषेत, मग उ चा उच्चार आणि मग हळूहळू मकार करत करत दोन्ही हात पूर्णपणे आपल्या शरीराच्या जवळ येतील. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. तोल जात असेल तर मात्र पावलांमध्ये अंतर घ्या. चेहरा शांत. आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडताना पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडताना पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडताना विश्रांती. बघा, इथे जी वाढलेली श्वासाची गती होती ती आता संथ झाली, त्याची जाणीव. आज आपण बघणार आहोत चंद्र नमस्कार. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. पण सूर्यनमस्कार केले, आज आपण बघणार आहोत चंद्र नमस्कार. तर मी दाखवते, सोपी कृती आहे. काही स्टेप या सूर्यनमस्कारासारख्याच आहेत, फक्त आपल्याला पाचवी आणि जी 9वी स्टेप आहे ती थोडीशी वेगळी आहे. सॉरी, चौथी आणि 9वी स्टेप थोडीशी वेगळी आहे. तर दाखवते तुम्हाला. तर इथे मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं, हात जोडलेले. सुरुवात जी आहे ती 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन आणि आता 4 जे आपण अश्वसंचलन करतो तिथे आपल्याला वीरासन करायचंय. म्हणजे उजवा पाय मागे, हात वर आणि हलकासा बॅकवर्ड. 4 वीरासन, पुन्हा 5
दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 आता पुन्हा इथे जे आपण अश्वसंचलन करतो तिथे आपण वीरासन करणार. म्हणजे 9च्या स्टेपला जो पाय पहिल्यांदा मागे घेतला होता तो पुन्हा एकदा पुढे घ्यायचा आणि वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता इथे बरेचसे वेगवेगळ्या स्टेप सुद्धा आहेत चंद्र नमस्काराच्या, पण आज आपण अगदी सोपी आणि सगळ्यांना जमेल अशी आपण ही स्टेप घेतोय. ठीक आहे, तर इथे मॅटच्या पुढे येऊन उभे राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे घ्या आणि वीरासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, जोडून घ्या आणि पूर्णपणे बॅकवर्ड बेंड घेण्याचा प्रयत्न करा. हा, पाय वर उचलायचा. तो जो पाय तुम्ही गुडघा खाली टेकवलाय ना तो वर उचला. बघा, गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र सावकाश करा, सावकाश. ठीक आहे, बरोबर. आणि आता सावकाश दोन्ही हात खाली टेकवा, खाली टेकवा. हा, आणि आता डावा पाय मागे घ्या. दंडासन, बरोबर, नजर समोर. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा. हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, बरोबर. 8 पर्वतासन, नजर आपली नेवल रिजनकडे, बरोबर. आता डावा पाय तसाच ठेवा सरळ, फक्त उजवा पाय पुढे घ्या. डावा पाय तसाच ठेवा मागे आणि फक्त उजवा पाय पुढे घ्या. गुडघा जमिनीकडे न नेता बघा अजून थोडासा वर उचलता येतोय का. सावकाश करा. गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र जास्त ताण देऊ नका. आता दोन्ही हात वर घ्या आणि वीरासन. ठीक आहे, सावकाश पुन्हा हात खाली. 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे घ्यायचा आहे. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता हे आपण एका बाजूने केलं. उजवाच पाय एकदा पुढे आणि मागे घेतला आणि आता डाव्या पायाने हीच होती. पुन्हा स्थिती घ्यायची. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 आता डावा पाय सावकाश मागे घ्या. गुडघा जमिनीकडे न नेता तुम्हाला जेवढा मागे नेता येईल तेवढा मागे न्या. पाऊल जमिनीला टेकवा. बघा, टेकता येते का. ठीक आहे, बरोबर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 4 वीरासन, बरोबर. 5 दंडासन, हात खाली घ्या. उजवा पाय मागे घ्या आणि स्लॅन्टिंग थोडीशी पोझिशन असली, बरोबर. हा, त्याचा वर उचलायचा. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर आपली नेवल रिजनकडे, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 9 डावा पाय पुढे घेऊया. उजवा पाय तसाच ठेवायचा आहे, फक्त डावा पाय पुढे घ्यायचा आहे, बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 9 वीरासन, नजर आपली जोडलेल्या हाताकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. 9 वीरासन, 10 हस्तपादासन, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन.
हात खाली. करूया 2 सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 2 3 4. उजवा पाय मागे, अश्वसंचलन, गुडघा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. चंद्र नमस्कारामध्ये आपण गुडघा वर उचलतो आणि सूर्य नमस्कारामध्ये आपला गुडघा जमिनीवर असतो, नजर सिलिंगकडे. 4 अश्वसंचलन बरोबर. 5 डावा पाय मागे, दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. पुन्हा गुडघा जमिनीला टेकवा, नजर सिलिंग. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 1. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, गुडघा जमिनीवर, नजर सिलिंग. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. बरोबर. डोकं दुखते, श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. अवकाश कमरेत सरळ आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय सरळ करायचे. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावरती. आता आपण जे जे काही केलं स्टँडिंग मध्ये, त्यामुळे कुठे आपल्याला जडपणा वाटतोय का, हे आपलं आपण तपासूया. की आपण व्यवस्थित करतोय, शरीर आपल्याला छान साथ देत आहे, हे आपलं आपण तपासूया. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण लंग्स कॅपॅसिटी वाढवणार पर्वतासन. डोळे अलगद उघडायचे आहेत. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समांतर. नजर समोर. आणि आता हेच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हातांचा स्पर्श आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. कोपरातनं सरळ थोडेसे हात कानाच्या मागे नेण्याचा प्रयत्न करा. हातांचे दोन्हीही दंड कानाला स्पर्श करतायत. परफेक्ट. नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एकदा. कपाळावर कुठलीही आठी नाहीये, चेहरा शांत आहे, डोळे अलगद मिटलेत आणि संपूर्ण या आसनाचा निरीक्षण करूया. बघा, कमरेपासूनचा वरचा भाग उभ्या कक्षेत ताणला गेला. पुन्हा इथे आपले वायुकोश मोकळे होत आहेत. फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतंय, ही भावना आपल्या मनात. दीर्घ श्वसनाचं एक आवर्त आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. उलट चाल करताना पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक
आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि तिथल्या तिथेच विश्रांती. जो पाठकाणा उभ्या कक्षेत ताणला गेला होता त्याला थोडीशी विश्रांती देऊया. पण कुठेही पोक काढून बसू नका. तिथल्या तिथे स्वतःला सगळ्या स्नायूंना रिलॅक्स करा. ठीक एका पायाने आपण जे पद्मासन घातलंय ते सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही पाय सरळ करा आणि थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून विधिवत वज्रासन. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. दोन्ही हातांची या डोळे अलगद मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. पुन्हा एकदा आंतरिक सजगता. आपण करणार आहोत ब्रीथिंग एक्सरसाइज, ज्या आपण मागेही एकदा क्लासमध्ये घेतल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा आपण त्याच करतोय. तर सुरुवातीला आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. तर दोन्हीही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. पुन्हा इथे थोडीशी पाठीची स्लँटिंग पोझिशन, आपली पाठ थोडीशी पुढे झुकते, नजर समोर, खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा नाही नाही गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. हाताचे तळवे गुडघ्याच्या जवळ, हा असे थोडेसे बाजूला घ्या, समोर न घेता बाजूला घ्यायचे. हा, खांदे रिलॅक्स ठेवा. आता आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि तोंडाने भराभर श्वास घ्या आणि सोडा. डॉग ब्रीथिंग आपण करतोय. तोंडाने भराभर श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर असेल, चेहरा शांत, खांदे रिलॅक्स. जीभ आतमध्ये, तोंड बंद, दोन्ही हात पुन्हा मांडीवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण डॉग ब्रीदिंग जी आपण आता काही केली त्यामुळे आपल्या श्वसनामध्ये काही बदल जाणवतोय का हे आपलं आपण तपासूया. जेव्हा आपण डॉग ब्रीदिंग करतो तेव्हा नकळत म्हणजे आपला जो श्वसन आहे हे आपल्या पोटापासून होतं, उदरापासून व्हायला सुरुवात होते. पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग. रॅपिड ब्रीदिंग मध्ये इथे तुम्हाला ओठांचा जसं आपण शिट्टी मारतो त्याप्रमाणे आकार करायचा आहे किंवा ओठांचा चंपू त्याला म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला आकार करायचा बघा असा. आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे, अशी कृती असेल. फक्त हे आपण शशकासन मध्ये करणार आहोत. रॅबिट ब्रीदिंग आहे, म्हणजेच ससा जसं श्वसन करतो त्याप्रमाणे. सस्याचं तोंड तुम्हाला माहिती असतं चंबू सारखं असतं, तर त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. तर इथे पुन्हा आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. आपली हाताची जी कोपरं आहेत ती गुडघ्याच्या जवळ घ्यायची. पूर्णपणे हात कोपरापासून हाताच्या तळव्यापर्यंत हात जमिनीवर असेल आणि आपला चेहरा जो आहे हा जमिनीकडे सैल सोडायचा. खांदे रिलॅक्स करायचे आणि मग ओठांचं जसं आपण शिट्टी कशी मारतो त्याप्रमाणे ओठांचा चंबू करायचा आणि इथे पुन्हा तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. थोडीशी भराभर कृती करायची. ठीक आहे, थोडीशी रॅपिड ऍक्शन असेल. संपूर्ण शरीर अगदी सैल सोडून द्या, एकदम ढिलं करा. ओठांचा पाऊट म्हणजे चंबू करायचा आहे आणि पुन्हा सुरुवात करायचंय. जोराने श्वास घ्यायचा आहे आणि जोरात सोडायचंय. थोडीशी भराभर कृती करा श्वास घेण्याची आणि सोडण्याची. अवकाश थांबायचंय, हळूहळू वरती यायचंय. पुन्हा दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि आता जे आपण रॅबिट ब्रीथिंग केलं त्याचा पुन्हा एकदा झालेला बदल
आपल्या श्वसन मार्गात, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचा मनातल्या मनात मागोवा. करूया स्कंद श्वसन. आता इथे, आता ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. हातांची कोपरं पकडायची आहेत. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपरं पकडा. घट्ट हाताची आपली घडी करायची आहे नजर समोर. आणि आता श्वास घेत घेत बघा, श्वासाकडे लक्ष देऊन नीट कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत सोडत खाली. बरोबर. श्वास सोडत सोडत खाली. आता प्रत्येकाची श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. पण आपल्याला सिंक्रोनायझेशन करायचंय आपल्या श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या कृतीमध्ये. आपली हालचाल आणि आपल्या श्वासाची गती ही शक्यतो एक आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच न्यूरोमस्क्युलर आपण कोऑर्डिनेशन करतोय. आपल्या मेंदूला आपण थोडीशी चालना देतोय जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करतो त्यावेळेला. सुरुवात करूया पुन्हा एकदा. श्वास घेत घेत हात वर, हाताची घडी वर आणि श्वास सोडत सोडत खाली. सुरुवातीला जरी हे आपलं कोऑर्डिनेशन समजा थोडस इकडे तिकडे होत असलं तरी जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमचं कोऑर्डिनेशन अधिक चांगलं होत जाईल. पुन्हा एकदा श्वास घेत घेत हाताची घडी वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. हाताची घडी सोडून देऊन पुन्हा एकदा डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. बघा, श्वास जेव्हा आपण रॅपिड ब्रीदिंग केलं, डॉग ब्रीदिंग केलं तेव्हा थोडीशी श्वासाची गती वाढली होती. आता ती थोडीशी लयबद्ध होते. आहे तो श्वास सोडून डोळे मिटून एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडायचा. करणार हो आपण आता मंडूकासन. तर इथे तुम्हाला जे गुडघे आपण जुळलेले आहेत ते गुडघे एकमेकांपासून लांब करायचे. गुडघे मांड्याच्या जुळलेल्या होतात तर एकमेकांपासून लांब करा. सावकाश. जर घोट्याच्या इथे म्हणजे आपल्या अँकल जॉईंटला जर तुम्हाला जास्त त्रास वाटत असेल तर मात्र साधी मांडी घाला. आणि आता पुढची कृती आपण एकत्रित करूया. ज्यांना शक्य नाहीये अशा स्थितीमध्ये बसणं त्यांनी साधी मांडी घाला. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. पुन्हा एक हलकासा ताण द्या, खेच द्या उजव्या हाताला आणि तो मागून डाव्या आपल्या खांद्यावर ठेवा. बरोबर. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर, पुन्हा त्याला एक खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. मान सरळ समोर बघायचंय आणि मग डोळे मिटून घ्यायचे. आता इथे पुन्हा आपली लंग्स कॅपॅसिटी, श्वसन मार्ग किंवा आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य वाढण्यास मदत होते. डोळे मिटून चेहरा शांत, दीर्घ श्वसनाचं आवर्तन आपलं आपण करून घ्या. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचेत. आधी डावा हात खाली येईल आणि मग उजवा. दोन्ही गुडघे मांड्याजवळ करा सावकाशपणे आणि एकेका पायाने वज्रासन सोडून. सावकाश. हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करा. वज्रासन सोडा. थोडीशी पावलांमध्ये हालचाल करा. बराच वेळ आपण इथे आपला ताण होता आपल्या अँकल जॉईंट्स वरती, आपल्या गुडघ्यावरती. तर थोडासा रिलीज करा. मान मध्ये सैल सोडून तिथल्या तिथेच विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर.
डोळे अलगद मिटून घेऊया. रिलॅक्स. आपण स्टँडिंग मध्ये जे अकार उकार मकार केलं उभं राहून हात वरती घेऊन, तशीच कृती आता आपल्याला शयन स्थितीमध्ये करायची, म्हणजे स्लीपिंग पोझिशन मध्ये करायची आहे. तर इथे पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलंय. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपले हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. जे आपण स्टँडिंग मध्ये केलं तेच आपण आता शयन स्थितीमध्ये करतोय. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करीत हात आपले बाजूने खाली येतील. बघा अशा प्रकारे. हवं असेल तर एकदा बघून घ्या. श्वास घेत आपण हात डोक्याच्या दिशेने असे वर घेतले आणि श्वास सोडताना जमिनीला घासत घासत दोन्ही हात आपण शरीराच्या जवळ आणले. अकार उकार आणि मकार करीत. अगदी सोपी कृती आहे. पुन्हा सुरुवात करूया. आता आपण दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर, अगदी सावकाश. आणि श्वास सोडताना उ म करत हात खाली साईडने खाली येतील. पुन्हा श्वास घेत घेत हात वर, वरती जमिनीला हात टेकवायचे. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करत हात खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत हात वर, वरती जमिनीला हात संपूर्णपणे टेकवा, हाताचा तळवा. आणि श्वास सोडताना उ म करत हात खाली. आता आपले हात साईडने वर जातील. जमिनीला घासत घासत हात डोक्याच्या दिशेने वर जातील. सुरुवात करा. श्वास घेत घेत हात जमिनीला घासत घासत डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडत समोर न खाली येतील. श्वास सोडत सोडत समोर न खाली येतील. उलट कृती करतोय आपण. परफेक्ट. बरोबर. तर आता इथे पण आपण अकार उकार आणि मकाराची जोड देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच कृतीमध्येच आपण सुरुवातीला क्लॉकवाईज केलं आणि आता आपण विरुद्ध बाजूने म्हणजे अँटी क्लॉकवाईज करू. सुरुवात करूया. श्वास घेत घेत हात जमिनीला घासत घासत डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडताना उ म करत हात समोर न खाली येतील. अजून दोनदा हीच कृती करूया. श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर जमिनीला घासत. आणि श्वास सोडताना अजून एक राऊंड. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना हात खाली आणि विश्रांत. बघा इथे पूर्णपणे आपलं शरीर आणि मन अगदी शांत राहतं. कुठेही श्वासाची गती वाढत नाही, कुठेही शरीराला जास्त स्ट्रेच येत नाही, कुठेही प्रेशर येत नाही. अगदी आपण सहजपणे ही कृती करतो. करणार आहोत आपण आता अनंतासन. सावकाश उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडावर आधी आणि आपलं डोकं ठेवा. बरोबर. आणि आता आपला डावा जो हात आहे तो समोर घ्या सपोर्टसाठी आपल्या छातीच्या समोर. आणि उजव्या हाताचा स्टँड करा. बरोबर.
आणि आता आपला जो डावा पाय वर आहे, बरोबर. आता तो डावा पाय आपल्याला श्वास घेत घेत वरती घ्यायचा आहे सरळ 90 डिग्री, आणि श्वास सोडत सोडत खाली. बरोबर. सावकाश करा, पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. अगदी लूज सोडा संपूर्ण आपले दोन्ही पाय, आणि श्वास घेत घेत वर असलेला पाय वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, बरोबर. श्वास सोडत सोडत खाली. परफेक्ट. आता पुन्हा श्वास घेत घेत आपल्याला वर असलेला डावा पाय वर घ्यायचा आहे, आणि आपल्या हाताने पाऊल, अँकल किंवा पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा, किंवा आपल्या मांडीच्या मागे सपोर्ट द्या. हा, बरोबर. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा मांडी, हा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा, आणि इथे स्थिर थांबा. बरोबर. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. हाताची पकड सोडा, हात खाली घ्या, आणि सावकाश डावा पाय हळूहळू खाली घ्या. बरोबर. छान. आता हाच डावा पाय आपल्याला कमरेतनं एकदा पुढे आणि मागे घ्यायचा आहे. सुरुवात करा. कमरेतनं डावा पाय एकदा पुढे घ्या आणि मागे. परफेक्ट. गुडघ्यातनं सरळ पाय पुढे, मागे, पुढे, मागे. आपले हिप जॉईंट्स इथे मोकळे होतात. पुढे, मागे, पुढे, मागे. सावकाश थांबा. आता हाच डावा पाय आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे. गुडघा आपल्या छातीपाशी किंवा पोटापाशी आणायचा आणि सरळ करायचा. 1. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. हाताचा सपोर्ट समोर घ्या म्हणजे बॅलन्स राहील. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. सावकाश थांबायचंय. उजवा हात आधी सरळ करा डोक्याच्या दिशेने वर. आधी आपलं डोकं उजव्या दंडावर ठेवा. पुन्हा डावा हात आपल्या शरीरावर. आपण जी स्थिती घेतली होती त्या स्थितीमध्ये आता आपण उलटचाल करतोय. सावकाश हळूहळू आपली पाठ जमिनीला टेकवा. उजवा हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडावर आपलं डोकं. उजवा हात आपल्या शरीरावरती. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावरती विश्रांती घेतात त्याप्रमाणे आपली कृती. आता डाव्या हाताचा स्टँड करा म्हणजे अगदीच भगवान विष्णूंसारखी आपली स्थिती होते. आता उजवा हात समोर सपोर्ट साठी. आणि आता वर असलेला उजवा पाय श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. अगदी सावकाश करा यथाशक्ती. जास्त वर घेता नाही आला तरी चालेल, पण प्रयत्न करा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. बरोबर. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत वर, आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश हाताची पकड सोडा. उजवा हात खाली, उजवा पाय खाली. अगदी सावकाश सावकाश खाली घ्या. बरोबर. पुन्हा हाताचा सपोर्ट समोर आहेच. आता उजवा पाय कमरेतनं जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1. पुढे, मागे. 2. बरोबर. पुढे, मागे. 3. पुढे, मागे. 4. पुढे, मागे. 5. थांबा. पुन्हा डाव्या पायावर उजवा पाय ठेवायचा आहे. बरोबर. आता पाय आपण एकदा फोल्ड करणार आहोत आणि एकदा सरळ. सुरुवात करूया. पाय फोल्ड, सरळ. 1. फोल्ड, सरळ. 2. पाय फोल्ड, सरळ. 3. पाय फोल्ड, सरळ. 4. पाय फोल्ड, सरळ. 5. थांबायचं आहे 5 वेळा झालं की. आणि मग पुन्हा सावकाश डावा हात सरळ वर घ्यायचा आहे, सरळ करायचा आहे. त्यावर आपली डोकं ठेवा. उजवा हात आपल्या शरीरावरती घ्या.
आणि मग एका कुशीला वळा, पाठीवर पडा, डावा हात खाली घ्या आणि विश्राम. रिलॅक्स. डोळे मिटून संपूर्ण आपण आता जी जी काही कृती केली त्याचा मागोवा. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण तिर्यक भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे जे आहेत ते आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही पावलांच्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि पावलांची बोट जमिनीवर असतील, म्हणजे पावलांचं माउंटन झालंय. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हलवटी, गळा, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात खांद्यातून सरळ कर. नजर से लिंक. बरोबर. आणि आपण करतोय आता तिर्यक भुजंगासन. एकदा आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. डाव्या पायाची टाच बघायची मध्यभागी, मग डावीकडे. उजव्या पायाची टाच बघूया आणि सेंटर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे आणि डावीकडे. सावकाश मध्यभागी यायचंय. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू सावकाश खाली यायचं. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्या आणि विश्रांती. एका कुशीला वळा. आधी एका गालावर पडून आधी विश्रांती घ्या. डोळे मिटलेले आहेत. पूर्णपणे श्वासाची गती नॉर्मल झाली की मग एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पुढची 5 ते 10 मिनिटं तुम्हाला या स्थितीमध्ये बसायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जी स्थिती सहज बसता येईल त्या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. तर दोन्ही हातांवर आपल्याला एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. जर अगदीच अवघडलं वाटलं तर पायाची स्थिती बदलायला हरकत नाही. ठीक आहे. एका हातावर दुसरा हात ठेवा. आता श्वास घेत घेत, बरं, कोपरं न पकडता आपण हात ठेवलेत, बरोबर. आता श्वास घेत घेत हात लांब करा आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्या. बरोबर, छान. श्वास घेत घेत हात लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत हात लांब, श्वास सोडत जवळ. आता दोन्हीही हातांची बोट आपल्या खांद्यावर ठेवा. हाताची कोपरं पूर्णपणे खाली येऊ देत. आता श्वास घेत घेत हाताची कोपरं साईडने वर आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हाताची कोपरं समोर घ्या स्क्रीनच्या दिशेला आणि पुन्हा तसेच हात श्वास घेत घेत वर,
श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घ्या. बघा इथे श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झाली आहे. 2 श्वास थांबूया या स्थितीमध्ये. आता दोन्ही हातांची आपण प्राणमुद्रा करणार आहोत. प्राणमुद्रा म्हणजेच आपल्या शरीरातली प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा आहे. तर जर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा हृदयविकाराचा कुठलाही समजा झटका येऊन गेला असेल, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, तर त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा खूप उपयोगी ठरते, फायदेशीर ठरते, सोपी आहे. दोन्ही हात समोर. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते फोल्ड करायचं. ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं. सॉरी, अंगठ्याच्या टोकाला लावायचं. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. दोन्ही हातांनी आपण हीच कृती करतो. समजली की इथे शेअर करू तुम्हाला? शेअर करण्यामध्ये बराच वेळ जातो, पण तुम्हालाही नीट समजलं पाहिजे म्हणून मी थांबा करते शेअर. एकदम सोपी आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचं. त्याची टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. प्राणमुद्रा. बाकीची 2 बोटं आपली सरळ आहेत. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. बरोबर. आता हात खाली गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटून घ्या. ह्या ज्या मुद्रा आपण काही बघतो, काल आपण वायू मुद्रा बघितली होती, आज आपण प्राण मुद्रा बघतोय. तर ह्या तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता. डोळे मिटून, चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती, त्याची जाणीव. फक्त श्वासाची जाणीव. श्वास घेतोय आणि सोडतोय. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करतोय आणि ती अधिक प्रबळ होण्यासाठी आपण प्रार्थना करीत आहोत. दोन्ही हात खाली. करणार आहोत आज आपण भस्त्रिका प्राणायाम. तर भस्त्रिकेमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि ऍक्टिव्ह इनहिलेशन, श्वास घेणं आणि सोडणं आपण ऍक्टिव्हली करणार आहोत, म्हणजे फोर्सफुली करणार आहोत. तर इथे आपण मृदू भस्त्रिका करतो, अगदी सोपी भस्त्रिका करतो. आपल्याला हाताच्या आधाराने ही भस्त्रिका करायची आहे. पूरक आणि रेचक, थोडंसं रॅपिड असेल. भराभर आपण श्वास घेणार, भराभर सोडणार. पूरक रेचक जास्त प्रमाणामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे बघा, हाताच्या मुठी वळून पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक असं करणार आहोत. एकदा आपले हात समोर आणि मागे येतील आणि नंतर आपले हात वर आणि खाली येतील.
अशा प्रकारे आपण रॅपिड ऍक्शन करणार आहोत. फोर्सफुली श्वास घेणार, फोर्सफुली श्वास सोडणार. तर याच्याने दम्यासारखे आजार कमी होतात. त्याचबरोबर आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. भस्त्रिका प्राणायाम ग्रंथांमध्ये असं म्हटलं जातं की लोहाराचा भाता जसा भस भस करत खालीवर होत असतो, त्याप्रमाणे आपली ही श्वासाची गती, जोरात आपण श्वास घेतो, जोरात सोडतो, म्हणजे त्या भात्याप्रमाणे ही आपली श्वासाची गती होत असते, आपली ऍक्शन होत असते. तर हा प्राणायाम कुणी करू नये. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, एन्झायटीचा त्रास आहे, कुठल्याही सायकोलॉजिकल जर ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. कारण की इथे तुमच्या श्वासाची गती वाढते, तुमच्या हृदयाची गती वाढते, शरीराचं तापमान सुद्धा वाढतं. म्हणून ज्यांना हे सगळे विकार आहेत त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. तर आपल्या वर्गामध्ये आपण अगदी साधी आणि सोपी भस्त्रिका घेतो. ग्रंथांमध्ये खूप ऍडव्हान्स क्रिया दाखवलेली आहे. आपला वर्ग ऑनलाईन असल्यामुळे खूप साऱ्या लिमिटेशन्स असतात, म्हणून आपण अगदी साधी आणि सोपी भस्त्रिका घेतो. तर आता इथे हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, त्या आपल्या हृदयापाशी ठेवायच्या. पुन्हा इथे रॅपिड ऍक्शन, जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. पूरक रेचक आपलं फोर्सफुली असणार आहे. हे करताना आपल्याला कुठेही चेहरा ताणायचा नाहीये, कपाळावर आठी आणायची नाहीये. आपल्याला फक्त मुवमेंट जी आहे ही आपण श्वासाकडे लक्ष देऊन करणार आहोत. जोरात श्वास घेणार, जोरात सोडणार. सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचे. दोन्ही हात खाली घ्या, डोळे मिटून घ्या. आणि आता बघा, आपलं आपण निरीक्षण करा. थोडीशी श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढली असेल, शरीराचं तापमान वाढलं असेल. याला कॉम्प्लिमेंट करणार शीतली आणि सितकारी प्राणायाम करूया. थोडस आपला श्वास नॉर्मलला येऊ देत. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत. सुरुवातीला करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची आहे. जिभेच्या पन्हाळीमधून हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. अजून एकदा हीच कृती. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. करूया सितकारीची 3 आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, दाताच्या पटीतनं खोलवर दीर्घ पुरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. रेचक करताना चेहरा अगदी शांत असेल. जाणीवपूर्वक कृती. शेवटचं आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक.
वाढलेली आपली श्वासाची आणि हृदयाची गती संथ लयबद्ध झाली आहे. ज्याला बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साध्या मांडीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करा. हातांची ज्ञान मुद्रा, चेहरा शांत आहे. त्या बैठकीमध्ये स्थिर आहोत. मन शांत आहे. भरून घ्या. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहोत. आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहोत. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी स्वास्थ्यासाठी आपण आज जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनापासून मागोवा. स्वतःला मनापासून धन्यवाद. शरीर मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जो योग्य मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावर आपण यथाशक्ती चालत आहोत. आपले प्रयत्न खूप चांगले आहेत आणि यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. एक कृतज्ञता भाव स्वतःसाठी. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. ती प्रचंड सकारात्मक होत चालली आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजामध्ये. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार पूरक. रेचक करताना ओंकार पूरक. रेचक करताना ओंकार दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपले आई वडील आद्य गुरुच्या इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. हस्त वजन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड कर.